संदीप गवळी, भूगोल विभाग, MPSC कॉलेज पनवेल. आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला पॉईंट लेअर कसा तयार करून त्याच्याद्वारे टोपोशीटमधले काही पॉईंट्स डेटा कशा प्रकारे आपल्याला त्या लेअरमध्ये घेता येईल याच्या संदर्भात आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर यामध्ये आपल्याला QGIS या सॉफ्टवेअरच्या आधारे आपल्याला पॉईंट लेअर तयार करून त्याच्यामध्ये टोपोशीटमधील काही डेटा आपल्याला ॲड करायचा आहे. पॉईंट्स डेटा आपण घेणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला QGISच्या सहाय्याने आपल्याला हे करायचं आहे. QGIS सॉफ्टवेअर मी इथं ओपन केलेलं आहे. मग सुरुवातीला आपण काय करू, लेअर तयार करणार. या पॉईंट लेअर तयार करून त्या लेअरमध्ये आपल्याला एडिटिंग करून तो लेअर आपल्याला डिजिटायझेशन करायचा आहे. तर डिजिटायझेशन कशा पद्धतीने केलं जातं ते आपल्याला इथं बघणार आहोत. तर लेअर जो तयार करायचा आहे त्यासाठी आपल्याला क्रिएट लेअर या ऑप्शनमध्ये जाऊन आपल्याला न्यू शेप फाईलमध्ये जाऊन आपल्याला नवीन लेअर तयार करायचा आहे. म्हणून फाईलमध्ये जाऊन त्याला नाव द्या. आपल्याला सेटलमेंट लेअर तयार करायचा आहे. ऑलरेडी होता तोच मी इथे रिप्लेस करतोय. तर यानंतर जो पॉईंट लेअर तयार करणार आहोत म्हणून जिओमेट्री टाईप जो आहे तो आपल्याला पॉईंट हा ऑप्शन निवडायचा, कारण पॉईंट लेअर आपण करणार आहोत, डिजिटायझेशन करणार आहोत. तर हा सेटलमेंटच्या संदर्भातला डेटा आपण डिजिटाइज करायचा आहे. त्या एक टोपोशीट आपण घेणार आहोत. त्या टोपोशीटमध्ये सेटलमेंट्स ह्या आपल्याला या लेअरमध्ये घ्यायचे आहेत. पॉईंट लेअरवरती आपल्याला घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये त्या सेटलमेंटचं नाव असेल, त्या सेटलमेंटचं पॉप्युलेशन जे आपण गृहीत धरलेलं असेल ते पॉप्युलेशन आपल्याला इथं घ्यायचं आहे. तर या दोन फील्ड सुद्धा आपल्याला इथं ॲड करायचे आहे. तर नाव घेतल्यानंतर जिओमेट्री टाईप घेतल्यानंतर आपल्याला फील्ड ज्या आपल्याला हव्या आहेत त्या फील्ड तयार करून घेऊ. सेटलमेंट नेम म्हणून इथं नेम टाकतो. दुसरा ही फील्ड असेल, नेम हे वर्ड्समध्ये आहे म्हणून टेक्स्टमध्ये निवडलेला, ॲड फील्ड करा. दुसरा असेल त्या सेटलमेंटचं पॉप्युलेशन, हा सुद्धा भाग आपल्याला बघायचा आहे. तर पॉप्युलेशन हे सुद्धा आपण याच्यामध्ये ॲड फील्ड करून घेऊ शकतो. आणि पॉप्युलेशनमध्येच हा इंटेंजर म्हणजेच काय नंबरच्या स्वरूपात असेल म्हणून आपण काय करणार आहोत, इंटेंजर हा ऑप्शन निवडणार आहोत. तर पॉप्युलेशन हा नंबरमध्ये आहे म्हणून तो ॲड करून घ्या. अशा पद्धतीने आपल्याला 3 फील्ड्स आपण यात ॲड केलेल्या आहेत. हे झाल्यानंतर आपल्याला हा डेटा आपण काय करणार आहोत, जो आपल्याला सुरुवातीला सेव्ह फाईलच्या संदर्भात माहिती सांगणारा डेटा आहे तो आपण इथं ॲड करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला हा ऑलरेडी तयार होता म्हणून इथं आपल्याला तो ओव्हरलॅप करून घेऊ, म्हणजे आपल्याला तो लेअर इथं आलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला लेअर इथं पॉईंट लेअर इथं आपल्याला आलेला असेल. तर या लेअरमध्ये डिजिटायझेशन करायचं आहे. पॉईंट लेअरचं डिजिटायझेशन कशा पद्धतीने केलं जातं, तर त्याच्यासाठी आपल्याला कोणत्या ना कोणतं टोपोशीट इथं असणं गरजेचं आहे. ही टोपोशीट आपण घेऊन त्या टोपोशीटच्या आधारे लेअर आपण तयार करणार आहोत. मग म्हणून आपल्याला इथं लेअरमधून डेटा सोर्स मॅनेजरमधून आपल्याला एक टोपोशीट घ्यायची आहे. तर रास्टर ह्या फाईल टोपोशीट ही कशा स्वरूपाची आहे, इमेज ही रास्टर इमेज आहे. तर ही रास्टर इमेज आपण इथून घेणार आहोत. तर रास्टर इमेज आपल्याला ज्या ठिकाणी आपण सेव्ह करून ठेवलेली असेल तेथून ते आपण रास्टर इमेज आपण घेणार आहोत. तर ही 47F जिओ रेफरन्सर ही रास्टर इमेज आपण इथं घेणार आहोत. ही टोपोशीट आहे, ही ॲड करून आपण घेणार आहोत. हे ॲड केल्यानंतर आपल्याला हे आपल्या QGIS मध्ये आपल्याला ही दिसेल. तर याच्यामधला काही डेटा जो आहे, जसं की काही विलेज नेम आहेत, या विलेज संदर्भात आपल्याला डेटा घेऊन त्याच्या संदर्भात आपण लेअर तयार करायचा आहे. तर काही विलेज डेटा जो आहे तो पॉईंटच्या स्वरूपात आपण यात घ्यायचा आहे. जसं की या ठिकाणी काही विलेज दिसतात की धानवडी विलेज आहे, काटवडी विलेज आहे. ह्यासारखे जे विलेज नेम आहेत यातले काही विलेज आपण काय करू, डिजिटाइज करून घेऊ, म्हणजे पॉईंट डेटा आपल्याला याच्यामधून घेऊ. तर तो कशा पद्धतीने घेतला जातो तो बघा. सुरुवातीला आपण लेअर तर तयार केलेला आहे. तर या लेअरचा एडिटिंग करून टॅगल एडिट ऑप्शन ऑन करून आपल्याला याच्यामध्ये डिजिटायझेशन करता येतं. ज्या लेअरमध्ये आपल्याला डिजिटायझेशन करायचं आहे तो लेअर आपण सिलेक्ट करा. तो लेअर सिलेक्ट केल्यानंतर त्याला राईट क्लिक करा. तर ऑप्शन इथं टॅगल एडिटिंग ऑप्शन आपल्याला इथं दिसेल. तर टॅगल एडिटिंग ऑप्शन झाल्यानंतर आपल्याला इथं पेन्सिल एक आलेले आढळून येईल. तर ह्या पेन्सिल याचा अर्थ काय, आपण याच्यामध्ये एडिटिंग करू शकतो. तर एडिटिंग करताना आणखीन एक ऑप्शन आपल्याला ऑन करावं लागेल, तो म्हणजेच ॲड फीचर. ॲड हा जर ऑप्शन तुम्ही बघितला तर याच्यामध्ये आपल्याला दिसेल ॲड पॉईंट डेटा अँड ॲड पॉईंट फीचर्स असा ऑप्शन आहे. तो म्हणजेच काय, आपल्याला पॉईंट फीचर ॲड याच्याद्वारे करता येऊ शकतो. तर क्लिक करून आपल्याला यामध्ये आपल्या माऊसचा जो कर्सर आहे त्याचा आपल्याला लोगो बदललेला दिसेल. तर याच्यामधून आपण प्रत्येक ठिकाणी क्लिक करून त्या गाव ज्या ठिकाणी त्याला क्लिक करून आपण त्या गावाची माहिती लिहू शकतो. तर डेटा आपण या पॉईंटमध्ये स्वरूपात आपण तो साठवू शकतो. तर सुरुवात करू आपण. पहिला याच्यामध्ये पहिला जो विलेज आहे ते विलेज आपल्याला दांडवडी विलेज आहे. ते कशा पद्धतीने त्या विलेजवरती क्लिक करा, आपल्याला अनेक ऑप्शन दिसेल. जसं की पहिला ID टाकू आपण, त्या गावाचं नाव इथं घेऊ आपण. जसं की दांडवडी विलेज आहे, दांडवडी
हे नाव त्याला दिलेलं आहे. त्याचे पॉप्युलेशन जे आपण गृहीत धरलेले पॉप्युलेशन आपण टाकू, जसे की 1020 हे पॉप्युलेशन त्याचं आहे असं आपण याला गृहीत धरू. तर हे दांडवडी विलेजचं पॉप्युलेशन आपण टाकलेलं आहे. अशा स्वरूपाचे आणखीन काही विलेज आहेत, तर काटवडी विलेज ह्याला सुद्धा क्लिक करू, त्याला नंबर 2 देऊ, याचं नाव देऊ इथं काटवडी. हे नाव दिल्यानंतर आपल्याला त्याची पॉप्युलेशन जे आपण गृहीत धरलेलं आहे ते याच्यामध्ये ॲड करू. ते पॉप्युलेशन किती आहे 522 असेल, 20 आहे असं गृहीत धरू. या पद्धतीने जेवढे आपल्याला या मॅपमध्ये जे काही तुम्हाला डिजिटाईज करायचं असेल ते तुम्ही करू शकता. आणखीन एक आपण गाव घेऊ, त्याचं नाव पोटेवाडी आहे. तर पोटेवाडी हे नाव तिथं टाईप करू विलेज नेमच्या ठिकाणी. त्याचं पॉप्युलेशन 630 आहे असं गृहीत धरू. हे आपल्याला अशा स्वरूपात सगळ्या टोपोसिटीमधले जे जे पॉईंट्स आपल्याला डेटा घेता येईल त्यावर डिजिटायझेशन आपण याच्याद्वारे करू शकतो. तर हे झाल्यानंतर डिजिटायझेशन अशा पद्धतीने ज्या आपल्याला आवश्यक तेवढं सगळं डिजिटायझेशन झाल्यानंतर आपल्याला हा डिजिटाईज झालाय की नाही कशा पद्धतीने पाहिलं जातं, तर आपल्याला हे जे चेक आहे या टोपोसिटीचं चेक काढा. तुम्हाला जे पॉईंट्स तुम्ही डिजिटाईज केलेले ते इथं आपल्याला पाहायला मिळतील. तर हे सगळे पॉईंट जे तुम्ही डिजिटाईज केलेले आहात ते आपल्याला इथे दिसतात. तर 3 आपण गावांची नावं डिजिटाईज केलेली होती, त्यांना नेम ॲड केलं तर आपल्याला ती गावाची नावं सुद्धा इथे दिसणार आहेत. तर अशा पद्धतीने आपण हे डिजिटायझेशन करू शकतो. तर हे डिजिटायझेशन झाल्यानंतर आपल्याला एक ऑप्शन, हे सगळं काम झाल्यानंतर आपल्याला हा डेटा सेव्ह करणं गरजेचं आहे. सेव्ह डेटाला क्लिक करा आणि जो टॅगल एडिट आहे हा टॅगल एडिट ऑप्शन बंद करा. आपला हा जो QGIS मधून डिजिटायझेशन जे केलेलं आहे ते आपल्याला इथं झालेलं असेल. मग आपला हा जो डिजिटायझेशन आहे हा टोपोची राष्ट्र फाईल आहे ती खाली घ्या, आपल्याला जे पॉईंट्स आपण डिजिटाईज केलेले तर दिसतील. तर अशा पद्धतीनं पॉईंट लेअर डिजिटायझेशन हे QGISच्या माध्यमातून आपल्याला कशा पद्धतीने केलं जातं ते आपल्याला इथं आज आपण बघितलेलं आहे. तर आज इथं थांबूया आपण.